घोषपाडा मार्फत आरुष 11 चषक दरम्यान पहिला चेंडू ओमयाचा मारा करेल तो अविनाश. पहिला चेंडू अविनाशसाठी काय घडते काय बिघडते पाहायचंय डिबेन लाईव्ह. लोहार चेंडू पूल करण्याचा प्रयत्न अतिशय सुरेख असा चेंडू बॅटची एज लागून निघून जातोय. यष्टीरक्षक त्या हातामध्ये एक धाव निश्चित पूर्ण होताना पाहायला भेटली. धाव संख्या 1 ने श्री गणेश होताना मोदरपाडा संघाचा पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज ओम. पुन्हा सेम चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटते. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी पाहायला भेटते दैसर संघाकडनं. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला भेटताय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न सुरेख अशी 2 धाव पूर्ण होताना पाहायला भेटलाय. 2 धावांशी पूर्ण होताना ओम दरम्यान पुन्हा एकदा सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु 2 धावसंख्या रोखू शकले नाही. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 5 या धावसंख्येवरती. तर मात्र 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्लेचं शतक आहे. बघूया पॉवर प्लेच्या शतकामध्ये मदन काय करतोय पाहायचंय. पुन्हा एकदा उंच मारायचा अतिशय सुरेख असा झेल त्या ठिकाणी पाहायला भेटला. मदनच्या खेळीला पूर्ण विराम लागताना दैसर संघाकडनं पहिला आदरा बसतोय कनेर संघाला. ऐकू एक मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये कमान डीजे यश. धन्यवाद तुझे. पहिला आदरा बसतोय मदनच्या रूपामध्ये पाहायला भेटतोय. दरम्यान तर नेक्स्ट मॅच आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना असेल तो विजय संघ. आपण या ठिकाणी दोन्ही संघाच्या संघनायक उपस्थित राहायचा आहे. सत्यसाई खार्डी आणि वाघोबा कसराली दोन्ही संघादरम्यान संघाचे संघनायक या ठिकाणी येऊन उपस्थित राहायचा आहे. मात्र पुन्हा एकदा सुरेख असा खेळून काढला चेंडू. एकदा पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला भेटतंय. एका धावावर मात्र समाधान पाहायला भेटतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 या धावसंख्येवरती एक गडीच्या मोबाईलात पाहायला भेटली गावदेवी कनेर. दुसरा शतक कोण घेऊन येते पाहायचं आहे. तिथपर्यंत ऐकू एक मधुर संगीत. येऊ पुन्हा मैदानामध्ये कमान डीजे. गोलंदाजी मार्गावरती तनिष 5-5 ओव्हर झाली. शतक संपलेला आहे. सामना 5 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे. दरम्यान पुन्हा एकदा तनिष पाहायला भेटेल. वैयक्तिक पहिलं शतक असेल संघातलं दुसऱ्या शतकातला पहिल्या चेंडूचा मारा करतोय पाहायचा आहे. उंच मारलेला टोळा त्या टोळ्यावरती पाहतोय तो नक्कीच येतोय मोठा फटका. चौकाराच्या दिशेने निघून जातोय चेंडू. धावसंख्या 4 ने पुढे सरकताना ऐकू एक मधुर संगीत कमांडीचे.
नक्कीच आता मात्र मोठा फटका येताना पाहायला भेटलाय. अक्षय याच्या बॅटीतनं पाहायला भेटतो चौकार. पुन्हा एकदा अक्षय सज्ज होताना तनिषाच्या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा उंच लाभ केला चेंडू त्याच्या दिशेने निघून गेला. चेंडू पाहायचा आहे सीमारेषे क्रॉस होते का पाहायचा. त्या ठिकाणी थोडस आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाने नक्कीच 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना तिसऱ्या धावाचा प्रयत्न सफल होताना पाहायला भेटत. धावसंख्या 3 ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचले 13 या धावसंख्येवरती 1 गडीच्या मोबदल्यामध्ये पाहायला भेटते. नक्कीच आपण पाहतो ऍक्शन डिप्ले मध्ये नक्कीच फंबल होताना त्या ठिकाणी पाहायला भेटत. दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये मी पकडू का तू पकडेल नक्की कोण पकडेल दरम्यान पाहायला भेटलं. नक्कीच डिफेन्स लाईन मध्ये प्रत्यक्ष आपल्याला सर्व डिटेल आपल्याला पाहायला भेटते. चांगलं काम या ठिकाणी या टीमने करतायत आपल्या या फणसपडाच्या आरुष 11 चषकामध्ये डिफेन्स लाईव्ह. दरम्यान पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करण्याची गरज मात्र चेंडू निघून जातोय. एकदा पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न सहजरित्या 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला भेटतात. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या धावसंख्येवरती. आता मात्र कुठेतरी चांगल्या मजबूत स्थितीमध्ये पाहायला भेटतो म्हणजेच गावदेवी कनेरी संघ. या षटकामध्ये नक्कीच तनिषाच्या गोलंदाजीवरती नक्कीच मोठे फटके घेण्याचा मनसुबा बाळगलेला आहे. तो म्हणजे दोन्ही फलंदाज अविनाश आणि अक्षय या दोन्ही फलंदाजांमध्ये पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना एसटी रक्षेच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. दरम्यान धावसंख्या स्थिरावली या ठिकाणी. मदर मात्र कुठेतरी विचार करत असेल तर कुठेतरी मी एक चांगला फटका खेळला असता तर आज पिच वरती दटून खेळून राहिलो असतो तर नक्कीच त्याचा फायदा कुठेतरी मला भेटला असता. परंतु तसं काही घडलं नाही. मदनेची विकेट लवकरच बाद झाले. आपल्याला माहिती आहे मदनेची खेळी आपल्याला सर्वांना जाणतात. दरम्यान आता मात्र लेगच्या दिशेने निघून गेले चेंडू. पंचांचे हात हवेमध्ये अवांतर धावसंख्येत भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 16 या धावसंख्येवरती पाहायला भेटे तुम्हीच गावदेवी कनेरी या संघाची. ते मात्र तिने नक्कीच तनिष ह्याला नक्कीच कमबॅक करायला मोका आहे. पाहायचं आहे पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय नंतर 3 धावा नंतर 2 धावा. मात्र तनिष पुन्हा एकदा खेळून काढाय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय. पाहायचं आहे एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा सुद्धा पूर्ण होताना पाहायला भेटते. धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने पुढे सरकताना तिसऱ्या धावेचा कोणताही मनसुबा या ठिकाणी दिसत नाही. अक्षय आणि अविनाश या जोडीचा 18 धावसंख्येवरती पोहोचतोय गावदेवी कनेर हा संघ. त्यामध्ये पॉवर प्लेचं शतक चालू आहे. पॉवर प्लेच्या शतकामध्ये नक्कीच आपण पाहतोय ग्रामीण भाषेमध्ये एक हाणामारीचं शतक. या हाणामारीच्या शतकामध्ये नक्कीच मोठे फटके येणं गरजेचं आहे. पण तसं काय घडतंय काय पाहायचं. आता मात्र नक्कीच स्ट्रेट ड्राईव्ह केला चेंडू अतिशय सुरेख असा क्षेत्ररक्षण 2 धावांचा प्रयत्न आणि सहजरित्या सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला भेटली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय तर धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या धावसंख्येवरती 1 गडीच्या मोबदल्यात. ऐकू एक मधुर संगीत पुन्हा येऊ मैदानामध्ये कमॉन डीजे यश. गोलंदाजी मार्गावरती वैयक्तिक पहिलं शतक. पहिल्या शतकातला तिसरा चेंडू घेऊन येतो तो म्हणजे आयुष आपल्या संघासाठी. पहिल्या धावसंख्येचा विचार केला तर 20 धावसंख्येवरती रोखलाय तो म्हणजे गावदेवी कनेरी या संघाला. एक मजबूत संघ आजच्या दिवसामध्ये पाहायला भेटतोय. दरम्यान आयुष पुन्हा एकदा सज्ज होतोय पाहायला भेटतोय. पहिला चेंडू घेऊन अक्षय याला शॉर्टर चेंडू पुल करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटली. नक्कीच चांगला गोलंदाज चांगला कमबॅक करायला भाग पाडला तो म्हणजे दैसर या संघाने. तर मात्र कुठेतरी विचार करण्यास भाग पाडला तो म्हणजे कनेरी संघाला. मोठे फटके येणं गरजेचं आहे जर धावसंख्येचा डोंगर उभा करायचा असेल तर. आता मात्र पुन्हा एकदा स्लोअर चेंडू उंच लाभ केला चेंडू क्षेत्ररक्षण झेलच्या खाली झेल होते गेल्या पाहायचा आहे आणि इकडे झेल धरतीला दान केला. मात्र क्षेत्ररक्षण चांगलं केलेलं आहे. 2 धावा मात्र काही रोखू शकल्या नाही. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 या धावसंख्येवरती. तिसऱ्या षटकातल्या
दुसऱ्या चेंडूच्या खेळाच्या समाप्तीनंतर पाहायला भेटली. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होते. आयुष मारा करेल तो अक्षय. खराब चेंडू अवांतर धावसंख्येत भर. वाईट चेंडूची सांगता होताना या ठिकाणी पाहायला मिळाली. पंच आपण पाहतोय किशोर सर आणि शेख सर ही दोन पंच या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये नितेश कदम सर यांचं सुद्धा आगमन हे आपल्या ग्राउंड मध्ये होईल. एक चांगलं पंचगिरी आपल्याला पाहायला भेटत त्यांच्या मार्फत. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होताना चांगली गोलंदाजी देसर संघाकडनं आता मात्र होताना पाहायला भेटे आयुष्याच्या मार्फत. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत तिसऱ्या षटकातील. पाहायच्या तिसऱ्या षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय. नक्कीच कुठेतरी एक कान मंत्र देताना या ठिकाणी कनेर संघाकडनं पाहायला भेटलंय. तर धावसंख्येचा विचार केला तर आता मात्र 23 या धावसंख्येवरती आहे. दरम्यान पुढचा एकदा चेंडू पुन्हा एकदा उंच लाभ केला. चेंडू क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येतोय. पाहिजे झेल होते का नाही आणि झेल बाद. चांगला झेल त्या ठिकाणी पकडलेला आहे. दरम्यान गडी बाद होताना क्रमांक दुसरा ऐकू एक मधुर संगीत पुन्हा या मैदानामध्ये याच्या मार्फत. पाणी पड कोशे आलो घराकडे. धन्यवाद तुझे. गौतम आता मात्र जातोय. संघाचा कर्णधार पाहायला भेटतोय. दरम्यान आयुष मात्र या ठिकाणी कमबॅक करताना पाहायला भेटतोय. चार चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. डॉटर चेंडू पुल करण्याचा प्रयत्न वाईटचा इशारा येताना पाहायला भेटतोय किशोर सरांमार्फत. अवंतर धावसंख्येत भर 24 या धावसंख्येवरती पोहोचतोय. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये पाहायला भेटतंय ते म्हणजेच गावदेवी कनेर हा संघ. दरम्यान पुन्हा एकदा आयुष आता मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला भेटते. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा कोणताही प्रयत्न आहे पाहण्यात बघायचा आहे. गचाल क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला भेटलाय. 2 धावा निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला भेटल्यात. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना 26 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. अजूनही पाहायला 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्या 13 चेंडू मध्ये काय घडते काय बिघडते पाहायचंय. मात्र स्लोअर चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. असफल निर्धाव चेंडू मात्र वाईट घोषित होताना या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू मात्र पडल्यानंतर बाहेर येताना पाहायला भेटतोय. नक्कीच चांगली गोलंदाजी होते परंतु थोडस कुठेतरी अवंतर धावसंख्येत भर होताना कनेर संघाला पाहायला भेटतोय. नक्कीच आपण पाहतोय पुढील चेंडू पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू खेळून काढलाय. एक धाव नक्कीच पूर्ण. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला भेटतात. एक धावेनीची धावसंख्या जाऊन पोहोचले 28 या धावसंख्येवरती. 4थं शतक घेऊन कोण येते पाहायचं तिथपर्यंत ऐकू एक मधुर संगीत कमंडी. नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती ओम याला पुन्हा प्राधान्य दिलेलं आहे. नक्कीच ओम पहिल्या षटकामध्ये विचार केला तर
6 धावा आणि एक गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झाला. तो म्हणजेच गडी पाहिला तर नक्कीच मदन याला बाद केलं होतं. एक मोठा हादरा बसला होता तो कनेर या संघाला. आता मात्र ओम काय करतंय पाहायचं आहे. येणाऱ्या चेंडू आहेत त्याचे म्हणजेच 12 चेंडूमध्ये कनेर संघ आपण पाहतो कितपर्यंत पोहोचतोय. त्यामुळे पहिला चेंडू लेफ्ट हँड बॉलर पाहतोय. चेंडू बाहेर निघताना पंचांच्या हात हवेमध्ये वाईट चेंडू घोषित होताना पाहायला भेटते. अवांतर धावसंख्येत भर होताना. तर मात्र नक्कीच गौतम याला कुठेतरी विचार करण्यास भाग पडलाय. मोठे फटके येणं गरजेचं आहे. जर धावसंख्येचा मनसुबा जर ठेवायचा असेल, चांगला डोंगर उभा करायचा असेल तर नक्कीच मोठे फटके येणं गरजेचं आहे. पाहायचं पुन्हा एकदा ओम सज्ज होताना. तर मात्र मोठे फटका येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी शतरक्षक जेलच्या खाली मात्र शतरक्षक बघत राहिला. चेंडू निघून गेला षटकारांसाठी कमांडीचे. धन्यवाद. नक्कीच मोठा फटका आता आलेला आहे. त्या षटकारांची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 35 या धावसंख्येवरती. चांगला फटका आता मात्र पाहताय नक्कीच लेगच्या दिशेने खेळून काढला चेंडू. एक धाव नक्कीच पूर्ण. दुसरी धावाचा कोणताही प्रयत्न होतोय आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण करताना चांगली सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटली. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचली 37 या धावसंख्येवरती. तर मात्र ओम आता मात्र कुठेतरी मागडं ठरताना पाहायला भेटला. पहिला चेंडू वाईड हाताळल्यानंतर एक मोठा फटका 6 धावेनिशी. नंतर 2 धावेनिशी. आता मात्र तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गौतम शॉर्टर चेंडू पूल केलाय. पूल पॉवरफुल आला तो म्हणजे चौकार. ऐकू एक मधुर संगीत पुन्हा एकदा येऊ मैदानामध्ये कमांडीचे. अग चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. अग चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. धन्यवाद डीजे. नक्कीच टाकलेला दाना आणि त्या दाण्यावरती खरोखरच गौतम याने चिमणी उडवलेली आहे. दरम्यान पाहायला भेटली त्या चिमणीवरती चौकार आलेला आहे. दरम्यान धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 41 या धावसंख्येवरती. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न असफल ठरतो. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटतंय. चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक चौकार आल्यानंतर पाहायला भेटलाय तो म्हणजे ओम याचा. तर मात्र चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू अजूनही आहेत चौथ्या षटकातील. पाहायचंय काय घडतंय. 2 चेंडूवरती कुठपर्यंत मजल मारतोय तो म्हणजे गावदेवी संघ पाहायला भेटेल. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा फटका पाहतोय. सरळ दिशेने निघून जातोय चेंडू. चौकार निश्चित येतो हा चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. नक्कीच 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 डोकं फिरले वाटतं गौतम याचं. तर मात्र मोठे फटके येत आहे गरजेचं होतं आणि ते सहजरित्या मारतोय फटके. पाहायचा आहे पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा मोठा फटक्यामध्ये षटकार येतोय. पुन्हा अजून जाऊया यश डीजे याच्या मार्फत. ऐकू एक बरोबरी करायला दम लागतो असा जिगरा तो कायम ठेवतो, जिगरा तो कायम ठेवतो असा जिगरा तो कायम ठेवतो. धन्यवाद धन्यवाद. एक चांगला फटका आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 51-50 आकडा पार होताना पाहायला भेटलाय तो म्हणजेच गावदेवी कनेर या संघाकडनं. नक्कीच ज्या ठिकाणी मदन बाद झाला नक्कीच कुठेतरी विचार करण्यास भाग पाडला होता तो म्हणजेच गावदेवी कनेरला. पण मात्र गौतम मागे होता. एक संघाचा कर्णधार
नक्कीच त्याला माहिती आहे की आपली जबाबदारी काय, त्या जबाबदारीनिशी खेळ करताना पाहायला भेटला तो म्हणजेच गौतम. एक चांगले षटकार, 2 षटकार आणि 2 चौकारांनिशी खेळतोय गौतम. आता शेवटचा शतक आहे, शेवटचा शतक घेऊन आलाय तो म्हणजे अभि. पाहायचा अभि वैयक्तिक पहिलं शतक आहे, संघातलं शेवटचं शतक, शेवटच्या षटकातला सामना करतोय पाहायचा. आता मात्र चांगला शतक हातोलतो का नाही पाहायचा. एक धाव नक्कीच पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न गौतम, मात्र गौतमची बॅट राहिली. नक्कीच गौतम स्ट्राईकला राहणं गरजेचं, पण तसं काही घडत नाही. गौतम अविनाश याला स्ट्राईकला आणण्याचा प्रयत्न गौतम याचा. शॉर्टर चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, सफल. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटते. आता मात्र नक्कीच या ठिकाणी विकेट रनआउटच्या रूपामध्ये पाहायला भेटते. चेंडूचा विचार केला तर धाव चेंडू अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच गौतम याला माहिती आहे या 4 चेंडूमध्ये मोठे फटके घेणं गरजेचं आहे. धावसंख्येचा विचार केला तर 50 पार केलेली आहे, ते म्हणजेच गावदेवी कनेरिया संघाने. समोरचा संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहे, मकरध्वज दहिसर, एक प्रकाश किरकिरा याचा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. आता मात्र अभि याला विचार करण्यास भाग पाडल्या, म्हणजे पहिल्या चेंडूवरती जरी 2 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. आता 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये कनेर संघ कुठपर्यंत मजल मारतोय ते पाहायला भेटेल. दरम्यान आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये, पहिल्या दिवसामध्ये हे मॅचेस आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुरेख असा गौतम याच्या बॅटीतनं तिसरा षटकार पाहायला भेटतोय. चांगली फलंदाजी करताना गौतम पाहायला भेटतोय. धावसंख्या 6 ने पुढे सरकताना 59 या धावसंख्येवरती आता मात्र गावदेवी कनेर हा संघ पोहोचलेला आहे. एकदम मजबूत स्थितीमध्ये ज्या ठिकाणी आपण पाहतोय, जे टावर या ठिकाणी लाईटचे उभे आहेत, त्याप्रमाणे धावसंख्येचा टावर सुद्धा या ठिकाणी उभा करताना पाहायला भेटतो, तो म्हणजेच गौतम. समोर समोरच्या दिशेने युट्यूबचं टावर आहे, त्याचनंतर पाहिलं तर विद्युतचं टावर पाहायला भेटेल. त्यानंतर गौतम याचं धावांचं सुद्धा टावर या ठिकाणी पाहायला भेटेल. आता मात्र वरच्या बॅटचा स्टिकरला लागलाय चेंडू. आता मात्र पाहतोय काय घडतंय, काय बिघडतंय, आणि या ठिकाणी सुरेख रनिंग विकेट पाहायला भेटली दोन्ही फलंदाजांमध्ये. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचले 61 या धावसंख्येवरती. हा चेंडू आणि 33 धावेची खेळी आपल्या संघासाठी एक चांगली खेळी गौतम याच्या मार्फत पाहायला भेटली. एक चांगली जबाबदारीनिशी खेळ करताना पाहायला भेटलाय, तो म्हणजेच गौतम. 3 षटकार 2 चौकार आपण पाहतोय त्याच्या बॅटीतनं. मात्र पूल पॉवरफुल पाहायला भेटलाय, निघून जातो चौकाराच्या दिशेने. गौतम मात्र थांबायचं नाव घेत नाही. तिथपर्यंत मधुर संगीत ऐकू येऊ मैदानामध्ये. कमांडीचे धन्यवाद धन्यवाद. एक चेंडू शिल्लक आहे, एक चेंडू शिल्लक आहे अजून. नंबर 1 तो यार पब्लिक म्हणते त्याला सुपरस्टार. धन्यवाद धन्यवाद डीजे. नक्कीच काउंटिंग चालू ठेवा पंच. दरम्यान आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवरती एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काय घडते, काय बिघडते, तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि तिसरी धाव पूर्ण होताना असफल ठरतोय गौतम. मात्र बाद होऊन तंबूत परत आहे. धावसंख्येचा विचार केला तर 5 षटकामध्ये धावसंख्या पोहोचलाय 67 आणि 68 धावसंख्येचा चेस करायच्या. त्या म्हणजे प्रकाश मकरध्वज या संघाला कशा प्रकारे त्या चेस करतील पाहायचं येणाऱ्या 5 षटकांमध्ये. दरम्यान पुन्हा जाऊ आपण यश डीजे यांच्याकडे. सरर होलिका जले शत्रु राहु में मिले हमने जब जब शमशीरें ताने गया है भाई. शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ताने है माया भवानी.
धन्यवाद तुझे. हॅलो 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 माईक हॅलो हॅलो. तसेच आपण पाहतोय या टुर्नामेंटसाठी एक चांगले दानशूर व्यक्तिमत्व आपल्याला या टुर्नामेंटला लाभलेले आहेत. तसेच बहुजन विकास आघाडी माजी जिल्हा अध्यक्ष काशीनाथ गोविंद पाटील याचकडून रोख रक्कम 50,000 रुपयाचं देणगी भरीव देणगी या मंडळाला दिलेली आहे. मंडळ त्यांचं सहर्ष टाळ्या वाजून स्वागत करत आहेत. काशीनाथ गोविंद पाटील याचकडनं 50,000 रुपये रोख रक्कम. त्याचनंतर आपण पाहतोय युट्यूब व्यवस्था जी आहे भूषण पाटील शिरगाव एक समाजसेवक यांच्या मार्फत. तसेच टी शर्टची व्यवस्था आपण पाहतोय श्री जयंत दादा बसवंत वार्ड क्रमांक 1 चे नगरसेवक यांच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटत. तसेच स्वर्गीय नाना लाकडी पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू किरण दिनकर पाटील फणसपाडा यासकडून प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ ट्रॉफी देण्यात आलेल्या आहेत. त्याचनंतर स्वर्गीय हरिश्चंद्र चिंतू पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा प्रकाश हरिश्चंद्र पाटील उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज ट्रॉफी देण्यात आलेली आहेत. त्याचनंतर स्वर्गीय जिजाबाई कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा सुधीर कृष्णा पाटील यासकडून सन्मान चिन्हाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर चेंडूची व्यवस्था आपण पाहतो तर कपिल मोतीराम पाटील मॅन फ्रॉम गोखिवरे यासकडनं देण्यात आलेले आहेत. तसेच पाण्याची व्यवस्था, पाणी हा एक धर्म एक चांगला मानला जातोय. तेच आपण पाहतोय तुषार किशोर पाटील, कृतिक जगदीश पाटील आणि राजू संतोष पाटील या तिन्ही मित्रांकडनं ह्या पाण्याची व्यवस्था आपल्याला पाहायला भेटली. त्याचनंतर जनरेटरची व्यवस्था आपण पाहतोय तर भास्कर किणी मॅन फ्रॉम कसराली यांच्या मार्फत पाहायला भेटली. त्याचनंतर देणगी रूपामध्ये सुद्धा काही देणगीदार आपल्याला लाभलेले आहेत. त्याच्यानंतर दर्श कीर्तिकुमार पाटील 555 रुपये, सत्यवान बबन सापणे 577 रुपये, मुकेश दामा पाटील 5,000 रुपये, प्रवीण पाटील भाऊ 5,000 रुपये, रमाकांत बाबू चौधरी 501 रुपया, विनोद गणपत किनी 1,111 रुपये, किसन किनी 1,001 रुपया, कृष्णा सुक्रिया पाटील 5,000 रुपये, लक्ष्मण सीताराम पाटील 500 रुपये, अजय मधुकर पाटील 500 रुपये, ठाकूर केशव पाटील 500 रुपये, रोहिदास सुकुर पाटील 1,111 रुपये, समजी संघटना महाराष्ट्र दैसर झोन प्रमुख तसेच विजय किसन भगत 500 रुपये, नरेश विठ्ठल किनी 500 रुपये. सर्व देणगीदारांचे पुन्हा एकदा सहर्ष आभार व्यक्त करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत. फलंदाजी मार्गावरती (68) 68 धावेचं आव्हान घेऊन उतरलाय तो म्हणजे मकरध्वज दैसर. स्ट्राईकला आपण पाहतोय अभि आणि नॉन स्ट्राईकला अविनाश ही जोडी मैदानामध्ये पाहायला भेटते. दरम्यान गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अक्षय आपल्याला पाहायला भेटतोय. अक्षयाचा वैयक्तिक पहिलं, संघातला पहिला चेंडू घेऊन येतो तो म्हणजे अक्षय. मारा करेल तो अभि. पाहायचा आहे पहिल्या चेंडूवरती काय घडतंय काय बिघडतंय. दरम्यान फुल टॉस चेंडू फुल अँड पॉवरफुल येतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार. कधी सुरेख असा फटका पाहतोय आपण डिबेन लाईव्ह मार्फत. ऐकू एक मधुर संगीत पुन्हा एकदा. दरम्यान चांगला फटका पाहायला भेटला अभि यांच्या मार्फत पहिल्या चेंडूवरती. दुसरा चेंडू पुन्हा एकदा अक्षयाचा तोटा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न.
निर्धाव चेंडूची सांगता होताना चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी पाहायला भेटलं, चांगला कमबॅक पाहायला भेटला तो म्हणजेच गोलंदाजाच्या मार्फत. त्या मात्र कुठेतरी एक मोठा फटका खेळण्याचा मनसुबा मोडीत काढलेला आहे तो म्हणजेच फलंदाजाचा अक्षय यांनी कमबॅक करताना गावदेवी कन्नड संघाकडनं पाहायला भेटला. मोठा फटका जरी आला नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करतोय. त्या मात्र पाहतोय नक्कीच पंच काय दिरस होत आहेत. पंच वाईट चेंडू घोषित होताना पाहायला मिळाला. अवांतर धावसंख्येत भर 7 या धावसंख्येने पोहोचतोय तो म्हणजे मकर ध्वज दहिसर आपल्याला पाहायला भेटला. पुन्हा एकदा सज्ज होताना अभियाला अक्षय. त्या मात्र सुरेख असा चेंडू खेळून काढला. एक धाव नक्कीच पूर्ण. मदन फील्ड करेपर्यंत एका धावावर समाधान मानावं लागलाय. दरम्यान तीन चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक पाहायचा आहे फलंदाजी मार्गावरती. दरम्यान चौथा चेंडू घेऊन अक्षय सज्ज होताना पाहायला भेटतोय. सुरेख असा खेळून काढला चेंडू एकदा पूर्ण केले. स्ट्राईकला नक्कीच अभियाला आणणं गरजेचं आहे कारण अभियाच्या बॅटीतनं मोठे फटके येताना पाहायला भेटत आहेत. दरम्यान तर मात्र 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्येचा विचार केला 8 या धावसंख्येवरती पोहोचतोय दहिसर संघ. दरम्यान अक्षय पुन्हा एकदा सज्ज होताना फलंदाज साठी 5वा चेंडू. मात्र हेलिकॉप्टर या ठिकाणी उडवलेला आहे. पायाचा लँड होतो कुठे तो म्हणजे स्ट्रेट ड्राईव्ह षटकार येतोय. ऐकू एक मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये कमेंट. हॅलो. धावसंख्येचा विचार केला तर 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच मकर दहिसर. विचार केला तर नक्कीच मोठी धावसंख्या उभारली ते म्हणजे गावदेवी कनेर या संघाने. तर मात्र अतिशय सुरेखाचा फुलटॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. दुसऱ्या प्रयत्न सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये अभि आणि अविनाश याच्यामधनं पाहायला भेटली. दरम्यान काय घडतंय काय बिघडतंय येणाऱ्या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटेल. थ्रो मात्र बॅट्समॅनच्या अंगावरती आदळला आणि मात्र नक्कीच त्या ठिकाणी काही जास्त दुखापत नसेल हीच अपेक्षा करतोय. दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 17 या धावसंख्येत. चांगली धावसंख्या बनावी लागेल. दुसरं शतक घेऊन कोण येते पाहायचं तिथपर्यंत ऐकू एक मधुर संगीत. डोंगरचे माऊले तुझे आयलू मी दर्शन. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय अविनाश पाहायला भेटतोय गोलंदाजी मार्गावरती. दरम्यान फुलटॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद. पंचांचा काय निर्णय आहे. बॅटची कडा लागलेली आहे. नक्कीच नॉट आउट असेल त्या ठिकाणी. एका धावेची धावसंख्या पुढे सरकताना पाहायला भेटते 18 या धावसंख्येवरती. नक्कीच पंचांनी आपली चूक लगेच त्वरित मान्य केली आहे कारण बॅटचा कुठेतरी स्पर्श झाला होता चेंडूला. त्याच दरम्यान फलंदाज बाद नाही झाला. दरम्यान आता मात्र एकदा पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण करताना पाहायला भेटत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला भेटली. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 20 या धावसंख्येवरती. 68 धावसंख्येचं आव्हान समोर असताना अशा प्रकारे फलंदाजी होणं गरजेचं आहे. नक्कीच अभि एक चांगली फलंदाजी करताना आपल्याला संघासाठी पाहायला भेटते. चांगलं योगदान आपल्या संघासाठी 17 धावेचं योगदान पाहायला भेटतंय. आता मात्र पुन्हा एकदा उंच लाभ केला चेंडू क्षेत्ररक्षक जलच्याकडे मदन येताना पाहायला भेटते. मदन कोणतीही चुकी न करता मोठा आदरा बसतोय दहिसर संघाला. ऐकू एक मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये कमांड डीजे.
अभिबादून तंबूत परतय. नक्कीच कुठेतरी मोठा आदरा बसलाय. त्याची जागा भरून घेण्यासाठी जात आहेत ते. रोहन डावखुरा फलंदाज पाहायला भेटा रोहन. गोलंदाजाचा विचार केला तर पुन्हा एकदा अविनाश सज्ज होताना गोलंदाजी मार्गावरती. एकच्या दिशेने खेळून काढला चेंडू एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न आणि ते काय घडतंय काय बिघडतंय गडी बाद. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न असफल ठरला आणि गडी बाद होतोय. तंबूत परततोय अविनाश बादून तंबूत परततोय. दरम्यान त्याची जागा भरून घेण्यासाठी जात आहेत ते भावेश. ते प्रकाश कुठेतरी बॅकफुटला आहेत मला वाटतं कुठेतरी विचार करत असतील कारण प्रकाशची खेळी आपल्याला माहिती आहे. नक्कीच 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोठवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. तर धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच चांगल्या मजबूत स्थितीमध्ये मकरध्वज दैसर पाहायला भेटतोय. मात्र विकेटचा विचार केला तर 2 गडी बाद झालेले आहेत. तर मात्र कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे कारण धावसंख्येचा विचार आहे तो समज 68 धावसंख्या पूर्ण करायच्या आहेत. दरम्यान 68 धावसंख्या पूर्ण करता वेळी आपण जर गडी बादचा क्रमांक जर चालू ठेवला तर नक्कीच कुठेतरी आपल्याला मॅच गमवावी लागेल हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. दरम्यान गावदेवी कनेर संघाकडनं पाहतोय तर अविनाश चांगली कामगिरी करताना बॅक टू बॅक विकेट बाद होताना पाहायला भेटत. पुन्हा एकदा मात्र खाली लागलेला चेंडू कोणतेही धाव या ठिकाणी घेण्याचा मनसुबा या ठिकाणी दिसत नाहीये. निवांत निर्धाव चेंडूची सांगता होताना पुन्हा एकदा पाहायला भेटली गोलंदाजाच्या मार्फत. शेवटचा चेंडू उलटा चेंडू फुल करण्याचा प्रयत्न मात्र कुठेतरी बॅटचा आणि चेंडूचा संपर्क व्यवस्थित होताना दिसत नाहीये. दरम्यान फुल चेंडूचा पुरेपूर फायदा घेणं गरजेचं आहे कारण मोठे फटके आले तर नक्कीच आपला संघ हा विजयीच्या दिशेने वाटचाल करू शकतोय. दरम्यान असं काही घडत नाहीये. गोलंदाजी मार्गावरती पाहायचा कोणता गोलंदाज कोण येत आहे ते गावदेवी कनेर संघाकडनं. नक्कीच धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच मोठी धावसंख्या या ठिकाणी गावदेवी संघाने उभारलेली आहे. त्याचा पाठलाग करताना कुठेतरी मकरध्वज दैसर बॅकफुटला येताना पाहायला भेटतोय. ज्याप्रमाणे खेळी अभि याच्या मार्फत झाली आहे अभि सुद्धा तंबूत परतलाय जो मोठे फटके खेळण्यात माहीर आहे. नक्कीच पहिल्या इनिंगचा विचार केला तर आपण पाहतो तर गावदेवी कनेर संघ हा पाहायला गेला तर 20 धावसंख्येवरती होता. 2 ओव्हरच्या नंतर आता मात्र दैसर संघ 1 धावसंख्येने पुढे आहे. मात्र कुठेतरी त्यांच्या बरोबरीला चालण्याचा प्रयत्न दैसर संघाचा आहे. मात्र आता मात्र विचार करणं गरजेचं आहे की याच्या पुढची जी आपली मनस्थिती आहे खेळण्याची ती कशा प्रकारे आपल्याला सेटअप करावी लागेल त्याप्रमाणे आपल्याला खेळ करावा लागेल. गोलंदाजी मार्गावरती पाहायला भेटतोय तो म्हणजे गोलंदाज रोहन आपल्याला पाहायला भेटतोय गावदेवी संघाकडनं. दोन्ही संघाचे जर नावांचा विचार केला तर दोन्ही संघांमध्ये सेम सेम नावांचे प्लेयर आपल्याला पाहायला भेटतात. दरम्यान 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला भेटतात. 1 धावेने जी दैसर संघ पुढे जी 1 धाव एक्स्ट्रा करायची आहे ना ती एक्स्ट्रा धाव दैसर संघ घेऊन चाललेला आहे पुढे. मात्र आता खेळाचा 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. त्याच्यातला 1 चेंडू आता मात्र संपलेला आहे. 17 चेंडू शिल्लक आहेत. तर 17 चेंडूमध्ये अजूनही आपल्याला ज्या धावसंख्या जमावायची आहे ते मोठे फटके येणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे गौतम याची खेळी आपण पाहिली त्या गौतमने मोठे फटके खेळून आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये नेलं. तीच खेळी एखाद्या प्लेअरला करावी लागेल. आता मात्र लेगच्या दिशेने खेळून काढल्या चेंडू एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न चेंडू निघून जातोय दान दान करत सीमारेषे बाहेर चांगलं शत्रक्षण होतं काय पाहायचं आहे. मात्र पाहायला भेटलाय एकदा पूर्ण दुसऱ्याचा पैकी मात्र गचाल होताना पाहायला भेटलाय. मात्र कुठेही धाव धाव करताना कुठे कुठे थांबावं लागतं या ठिकाणी दैसर संघाला. धावसंख्येचा विचार केला तर 3 धावेनिशी पुढे सरकलोय तो म्हणजे 26 या धावसंख्येवरती. रोहन भावेश ही जोडी मैदानात आपल्याला पाहायला भेटते.
लेफ्ट हँड बॅट्समॅन आता मात्र रोहन याला संधी आहे चांगले फटके खेळण्याची. पाहायचं आहे लेफ्ट हँड बॅट्समॅन आहे. हवेचा जोत जरी बघितला तर सरळच्या दिशेने आपल्याला पाहायला भेटतोय. दरम्यान पुन्हा एकदा रोहन गोलंदाजी मार्गावरती सज्ज होताना ज्याप्रमाणे गौतम याची खेळी पाहिली, षटकार चौकारांची आतिषबाजी पाहिली, ती दैसर संघामधनं पाहायला भेटेल का? मात्र लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न वाईटचा इशारा येताना पाहायला भेटा. अवांतर धावसंख्येत धावसंख्या 1ने पुढे सरकते. नक्कीच एक चांगली कमबॅक करावा लागेल तो म्हणजेच गावदेवी कनेरा संघाला. अवांतर धावसंख्या ज्या ठिकाणी दैसर संघाने वाईट चेंडू हाताळले त्याप्रमाणे गावदेवी कनेर संघ सुद्धा वाईट चेंडू हाताळतोय. मात्र जे मोठे फटके गावदेवी संघाकडून आले होते ते मोठे फटके येतील का हा विचार नक्कीच प्रकाश किरकिर हा करत असेल. कारण एक चांगला अनुभव दांडगा अनुभव आहे त्यांच्या समोर. एक चांगला टीम मॅनेजमेंट त्यांच्या पर्यंत आहे. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येत भर होताना बॅक टू बॅक दुसरा वाईट येताना पाहायला भेटतोय. नक्कीच आपण पाहतोय तर गोलंदाज आता मात्र कुठेतरी बॅकफुटला येताना पाहायला भेटतोय. दिव्यांच्या लाईव्ह मध्ये आपण पाहतोय रिप्लायच्या मध्ये नक्कीच वाईट या ठिकाणी घोषित होताना पाहायला भेटतोय. दरम्यान पुन्हा एकदा रोल सज्ज होताना तिसरा वाईट येतो का पाहायचा आहे. मात्र एक खेळून काढला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अक्षय मार्फत दुसऱ्या धावाचा प्रयत्न असफल ठरतोय. चांगला कमबॅक होता त्या ठिकाणी. कव्हरअप चांगला असल्या कारणाने नक्कीच एका धावावर समाधान मानावं लागला. धावसंख्या 1ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचले 29 या धावसंख्येवरती. मात्र गडी बाद होतोय. एसटी उद्ध्वस्त होताना पाहायला भेटलेली आहे ती म्हणजेच भावेश याची. त्याची जागा भरून घेण्यासाठी जातात ते म्हणजे तनिष. पाहायचं आहे तिथपर्यंत आपण एक डीजे आपला सुद्धा संधी देऊया. ऐकू मधुर संगीत पुन्हा घरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. घरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. हिरव्या सारी बोली नाही दिसल सोडून छान ग. हिरव्या सारी बोली नाही दिसल सोडून छान ग. नाम घरलाई ताट वटीचा माझे आई. धन्यवाद डीजे. 14 चेंडू आणि 39 धावेचं आव्हान असेल समोर. पाहायचं कशा प्रकारे पार पाडतोय तो म्हणजे दैसर संघ. त्यांना पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. चला नेक्स्ट मॅच वाघोबा कसराली आणि सत्यसाई खाडी दोन्ही संघाच्या संघनायक आपले नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्स त्या दिशेने यायचा आहे. तनिष पुन्हा एकदा सज्ज होताना 8 चेंडू मात्र कुठेतरी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क व्यवस्थित होताना दिसत नाही या ठिकाणी. षटकांचा विचार केला तर 3 षटकांचा खेळ समाप्तीवर आहे. धावसंख्येत जर विचार केला तर धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचले. चला दरम्यान पुढील चेंडू चौथा षटक घेऊन येतोय अक्षय. 2 षटक
2 धावा नक्कीच या ठिकाणी पूर्ण होताना तर विचार केला तर नक्कीच अजून काही बिघडलेलं नाहीये. जर मोठे फटके खेळले तर नक्कीच दहिसर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतोय. पण तशी जिम्मेदारी एखाद्या प्लेअरने उचलावी लागेल. ती कोण उचलतंय ते पाहायचं आहे दहिसर संघाकडनं. मात्र बॅटची एज लागून गडी बाद होतोय. रोहन बाद होऊन तंबूत परत आहे मला वाटतं. नक्कीच रोहनाची जागा भरून घेण्यासाठी जात आहेत. संदीप एक चांगला अनुभव, एक 40 प्लसचा खेळाडू आपण पाहतोय. संदीप पण प्रकाश अजूनही का उतरे मला चिंता लागलेली आहे. कारण कुठेतरी ती जिम्मेदारी घेणं गरजेचं आहे. संघाचा संघनायक अजूनही का येत नाही अजून मला त्याचा चिंता लागलेली आहे. तर ती काबिलियत त्याच्यामध्ये आहे. का आपल्या मॅच आपण काढू शकतोय. पण असं काही प्रकाशाच्या चेहऱ्यावर दिसत नाही मला वाटतं. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा त्यामध्ये संदीप पंचांकडे दात फेटाळून दात बाद होतोय. संदीप का निघत नाही बॅटला बॉल लागलाय तरी. गडी बाद होतोय. आता मात्र कोण जातोय? प्रकाश किरकिरा. नक्कीच 50 मारल्यासारखे बॅट उंचावरून जातोय. प्रकाश आपल्याला पाहायला भेटतोय. त्यामुळे कुठेतरी त्याने मनामध्ये निश्चय केला होता की या वेतन विभागामध्ये मी माझा संघ खेळवीन ही जिद्द त्याची होती आणि ती जिद्द पूर्ण करताना प्रकाश किरकिरा आपल्याला पाहायला भेटतोय. दरम्यान गोलंदाजाचा विचार केला तर अक्षय आता मात्र हॅट्रिक वरती आहे. बॅक टू बॅक 2 गडी बाद केल्यात. या आजच्या दिवसामध्ये या टुर्नामेंटची पहिली हॅट्रिक साध्य होते काय पाहायचं. अक्षयच्या मार्फत चांगली गोलंदाजी अक्षय पहिल्या षटकामध्ये नक्कीच 2 मोठे फटके त्यांच्या लागले होते. 2 षटकार खाले होते परंतु कमबॅक करताना अक्षय मात्र उंच लाभ करण्याचा प्रयत्न प्रकाश थोडासा बचावलेला आहे. मला वाटतं नक्कीच हॅट्रिकची संधी या ठिकाणी उकवलेली आहे. दरम्यान प्रकाश मात्र 2 चेंडू अजूनही चौथ्या षटकातील शिल्लक आहेत. पाहायचं 2 चेंडूवरती तर 2 षटकार मारले तर नक्कीच प्रकाशाला चांगला पारितोषिक या ठिकाणी कमवण्याची संधी आहे. मात्र उंच मारण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. काय चाललंय? नक्कीच या आबाधुबीचा खेळ या ठिकाणी चाललेला आहे. नक्कीच चेंडू जर प्रकाशाला शरीराला टच झाला असता तर नक्कीच या ठिकाणी कॉमेडीकडनं 5 धावा देण्यात आल्या असत्या. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला भेटतोय. आता मात्र दांडी गोल प्रकाशाची दांडी गोल होताना पाहायला भेटली. नक्कीच पारितोषिक आता जस्ट आला होता जितेंद्र राऊतकडनं प्रकाशसाठी पण थोडासा लेट झाला. गडी बाद झालाय. प्रकाश बाद होऊन तंबूत परत आहेत. नक्कीच त्याची जागा भरून घेण्यासाठी जात आहेत ते संघाकडनं. एकनाथ पाहायचंय संघाला जुनी आहे. शेवटच्या षटकामध्ये काय करतंय काय बिघडतंय पाहायचंय. उलटॉस चेंडू नोचा इशारा येताना तनिष याला मारण्याचा प्रयत्न करायचा होता परंतु तसं काही घडलं नाही. नक्कीच या ठिकाणी फ्री हिटचा चेंडू असेल. बघा फ्री हिटच्या चेंडूवरती काय घडतंय काय बिघडतंय पाहायचंय. पुन्हा एकदा संदेश सज्ज होताना तनिष साठी. पुन्हा एकदा बिमर चेंडू. तनिष काय करतोय मात्र बॅक टू बॅक 2 बिमर या ठिकाणी हाताळले. नक्कीच कुठेतरी गोलंदाजाला या ठिकाणी बाद करण्यात येईल. पाहायचंय धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या अजूनही 33 या धावसंख्येवरती पोहोचलेली आहे. तर या 2 चेंडूवरती मोठे फटके आले असेल कुठेतरी चांगल्या मजबूत स्थितीमध्ये असतात दहिसर संघ.
पण ज्या फटके मोठे खेळण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला पण तो मात्र दोन तंबूत परतलाय. बोल्ड होऊन तंबूत परत आहे. तिथपर्यंत प्रकाशाला अजून खेळाची संधी मिळेल का नाही मिळेल तिथपर्यंत ऐकू एक मधुर संगीत. त्या गाण्याने त्याचं मन आपलं तृप्त करूया. साऱ्या महाराष्ट्राला हदिवान केलंय आमच्या मधुर बैलांनी. फलंदाजी मार्गावरती आकाश सुरेख असा फलंदाजी सुरेख गौतम यांच्या मार्फत पाहायला भेट. एक चांगली फलंदाजी सुद्धा चांगली केली तर गोलंदाजी सुद्धा चांगली करताना पाहायला भेटले. या ठिकाणी दोन भीमर हातारले आपण पाहतो संदेश याच्या मार्फत. दोन ओव्हरवरती जर षटकार आले असते तर दैसर संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला भेटला असता पण असं काही घडलं नाही. मात्र पुन्हा एकदा एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होताना पाहायचा आहे. एक धाव पूर्ण आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आबादुबी नक्कीच गावदेवी कनेर संघाकडनं पाहायला भेटत. आणि इकडे 22 थ्रोच्या 4 धावा येताना पाहायला भेटतात. टोटल 5 धावा या ठिकाणी पाहायला भेटल्या. तर कुठेतरी दैसर संघाने धावसंख्या कमी केल्या. गौतम सांगतोय क्या मी तुम्हाला अजून धावसंख्या करून देतोय. मात्र तसे चेंडू जर अगोदरपासून हाताळले असते तर नक्कीच दैसर संघ विजयाच्या मार्गाने असता पण असं काही घडलं नाही. गौतम पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला भेटलाय. दोन्ही चेंडूचा खेळ शिल्लक आहे पाहायचा आहे. दोन चेंडूमध्ये काय घडतंय काय बिघडतंय. तर मात्र जे फटके येणं गरजेचं होतं पहिला ते आता येणं काही उपयोग नाहीये. धावसंख्या 6 ने पुढे सरकताना षटकार येतोय. शेवटचा चेंडू असेल व या शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय काय बिघडतंय. 44 धावसंख्येवर पोहोचतोय तो म्हणजे दैसर संघ. पायाचे 50 गाठतोय का दैसर संघ. शेवटच्या चेंडूवरती गौतम याच्या चेंडूवरती मारा केला तो एकनाथ. मात्र उंच मारायचा प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना विजयी होतोय तो म्हणजेच गावदेवी कन्नरे संघ. ज्याप्रमाणे गौतम याची खेळी चांगली झाली त्याप्रमाणे दैसर संघाकडनं कोणत्याही खेळी झाली नाही. त्याच कारणास्तव दैसर संघाला पराभूतीच्या छायेत जाण्यास भाग पाडलं. त्याला शेक हँड करायचंय दोन्ही संघाच्या खेळाडूने. जे फॉर्मॅलिटी आहे ती सुद्धा पूर्ण करायची आहे दोन्ही संघांनी.